विवाहित पुरुष जर एखाद्या महिलेसह परस्पर संमतीनं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असेल तर हा गुन्हा ठरत नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयानं असा एक निकाल दिलाय. सामाजिक नैतिकतेपेक्षा म्हणजे सामाजिक मान्यतांपेक्षा कायद्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं न्यायमूर्ती जे मुनीर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावेळी म्हटलंय. नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या न्यायालयाच्या कर्तव्यावर सामाजिक नैतिकता ही कधीच वरचढ ठरू शकत नाही असं यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. आणि आजचा जो विषय आहे तो म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जर एखादा विवाहित पुरुष दुसऱ्या एका महिलेसोबत जर राहत असेल तर तो गुन्हा ठरू शकतो का, असा एक जो आहे युक्तिवाद कोर्टात पार पडला. प्रकरण काय, सुरुवात करूया. एक विवाहित जोडपं त्यानं न्यायालयामध्ये एक संरक्षणाची मागणी करणारी याचिका दाखल केली. त्यांनी याचिकेत काय म्हटलं होतं की या जोडप्याला महिलेचं जे कुटुंब आहे ज्याच्यासोबत तो विवाहित पुरुष लिव्ह इन मध्ये राहत होता त्या महिलेच्या कुटुंबाकडून धमक्या मिळत होत्या. महिलेच्या कुटुंबियांच्या वकिलानं असा युक्तिवाद केलाय की तो पुरुष आधीच विवाहित असल्यानं दुसऱ्या महिलेसोबत राहणं हा त्याच्यासाठी गुन्हा आहे. मात्र न्यायालयानं टिप्पणी दिली आहे, कायदा सामाजिक नैतिकतेपासून वेगळा ठेवला पाहिजे. सामाजिक नैतिकता म्हणजे काय की जर समजा एखादी गोष्ट कायद्यानं गुन्हा नाही पण तीच गोष्ट समाजात जे आहे त्याच्याकडे एक कुत्सित नजरेनं पाहिलं जातं की समाज त्याला मान्य करत नाही. जसं की काही ठिकाणी आपण पाहिलं की पूर्वीच्या जमान्यात जे विवाह होते की समजा जातीबाहेर विवाह समाजाला मान्य नव्हतं, मात्र न्यायालयानं तो कधीच गुन्हा नव्हता. उलट न्यायालयात सरकारच्या त्यासाठी स्कीम पण होत्या. यालाच आपण सामाजिक नैतिकता हा शब्दप्रयोग न्यायालयाने वापरला. पुढे बघूया. तर न्यायालयाने टिप्पणी केली की सामाजिक नैतिकतेपासून कायदा वेगळा ठेवला पाहिजे. उच्च न्यायालयाच्या मते विवाहित व्यक्ती प्रौढ व्यक्तीसोबत किंवा त्या महिलेसोबत परस्पर संमतीनं जर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असतील ते दोघं तर त्या अंतर्गत कोणताच गुन्हा हा घडत नाही. अशा व्यक्तीवर गुन्ह्यासाठी खटला चालवला जाऊ शकत नाही. न्यायालयानं म्हटलं की नैतिकता आणि कायदा हे वेगळे ठेवलेच पाहिजे. जर कायद्यानुसार कोणताही गुन्हा घडत नसेल तर नागरिकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी सामाजिक मतं आणि नैतिकता न्यायालयाच्या कृतीला मर्यादित करू शकत नाहीत, ठेवू शकत नाही. ज्या महिलेनं शहाजहानपूरच्या SSP कडे आधीच एक अर्ज सादर केला होता ज्यात तिनं म्हटलं होतं की ती प्रौढ आहे आणि स्वतःच्या मर्जीनं त्या पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते. न्यायालयानं हे नमूद केलं की तिचे आई वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या नात्याला विरोध करतायत. त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे आणि दोघांनाही ऑनर किलिंगची भीती आहे. न्यायालयानं नमूद केलं की याच्यावर की SSPनी या तक्रारीवर कोणती कारवाई केलेली नाहीये आणि एकत्र राहणाऱ्या दोन प्रौढ व्यक्तींचं संरक्षण करणं हे मुळात पोलिसांचं कर्तव्य आहे. शक्ती वाहिनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि इतर हे 2018चा जो खटला होता सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावेळेस निकाल देताना नमूद केलं होतं की पोलीस अधीक्षकांवर या संदर्भात अशा प्रकरणांमध्ये एक विशेष जबाबदारी आहे की त्यांनी त्या जोडप्याची जे आहे त्यांना संरक्षण द्यावं. महिलेच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांनी एक महिलेच्या कुटुंबियांनी काय केलं होतं, अपहरणाची तक्रार या माणसाविरुद्ध जी आहे ती नोंदवली होती. न्यायालयानं त्या जोडप्यालाही संरक्षण दिलं होतं. उच्च न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत आता याचिकाकर्ते अनामिका आणि नेत्रपाल हे जे दोन याचिकाकर्ते आहेत यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. शहाजहानपूर इथल्या जैतीपूर पोलीस ठाण्यात याचिकाकर्त्याविरुद्ध FIR नोंदवण्यात आलाय. न्यायालयानं महिलेच्या कुटुंबियांना त्या जोडप्याला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवण्याचे निर्देश दिले. तसंच त्यांना त्यांच्या घरात प्रवेश करण्यास किंवा त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क साधण्यास सुद्धा मनाई केली. न्यायालयानं असंही म्हटलंय की शहाजहानपूरचे SSP त्या जोडप्याच्या सुरक्षिततेसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील. तर त्यामुळे आता जर तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असाल, विवाहित असूनही, तर ही बातमी तुमच्यासाठी होती. तुम्हाला याच्यावर काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.